नमस्कार. मी डॉक्टर सचिन मांगर, मेंदूरोग तज्ञ सोलापूर. आज नॅशनल इपिलेप्सी डे आहे. इपिलेप्सी म्हणजे आपण मराठीत वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. अपस्मार, आकडी, फिट्स, फेफरे हे सर्व एकच नाव आहे. त्याच्याबद्दल आपल्या लोकांमध्ये खूप गैरसमज आहे. काय करावे, काय करू नये हे खूप लोकांना माहीत नसतं. तर थोडक्यामध्ये मी सांगेन, जर सपोज एखाद्या पेशंटला तुमच्या समोर फेफरं आलं तर काय करावं, किंवा फिट्स आले तर काय करावं. तर त्या पेशंटला सरळ सपाट पृष्ठभागावर झोपवावे, त्याला एका कुशीवर वळवावे, त्याला तीक्ष्ण वस्तूपासून लांब ठेवावे जेणेकरून त्याला कुठला धोका पोहोचू नये, काही इजा होऊ नये. त्याच्या डोक्याखाली एक मऊ वस्तू ठेवावी, जसे की उशी, अशी वस्तू ठेवावी. जबरदस्तीने त्याला आलेले फिट्स किंवा हातपाय जे वाकडे झाले ते जबरदस्तीने कंट्रोल करायचा प्रयत्न करू नये, कारण ते आवरत पुन्हा कुणीही किती प्रयत्न केला तर ते आवरलं जाणारच नाही. महत्वाचं म्हणजे त्या पेशंटच्या तोंडामध्ये काहीही घालू नये. तोंड जे आवरले असतात, दात आवरले असतात, जबरदस्तीने ओपन करायला जाऊ नये, कारण ते जर बोटं जर कुणी घालून ते ओपन करायला गेलं तर ते बोटं सुद्धा तुटू शकतात, इतक्या जोरात ते आवरलेले असतात. त्याला तोंडात कुठलीही वस्तू, हात किंवा कुठलीही वस्तू घालायचा प्रयत्न करू नये. त्याला एका कुशीवर झोपवा, एवढंच करावं. डॉक्टरांना लगेच तुमच्या संबंधित डॉक्टरांकडे कन्सल्ट करावं. पेशंटला जर अपस्मार, फेफरेचा आजार आहे तर मेंदूरोग तज्ञांना दाखवावं. व्यवस्थित तपासण्या करून घ्याव्या. तपासण्या म्हणजे आपण काय करतो, मेंदूचा फोटो, MRI काढतो आणि EEG करतो, ते करून घ्यावं. आणि ते बघून डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या देतात, चालू करतात फेफरे परत येऊ नये याच्यासाठी. त्या गोळ्या रेग्युलर व्यवस्थित टाइमशीर घ्यायला हव्यात. योग्य झोप घ्यायला हवी. व्यसन काय असतील तर शक्यतो पूर्णपणे बंद करून टाळलेलं बरं. झोप व्यवस्थित झाली पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे गोळ्या व्यवस्थित टाइम प्रमाणे घेतल्या पाहिजेत, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद नाही केल्या पाहिजेत. हे आपण जर सर्व केलं तर फेफरे कंट्रोलमध्ये येऊ शकतो, आणि ऑलमोस्ट 100 70 पेशंट जरी कम्प्लिटली सीझर फ्री म्हणजे फेफरे पासून मुक्त होऊ शकतात. धन्यवाद.